तर मी ते पॉज केलं तर ती त्या टीव्हीला माझी माझी चकुलं माझे असं वाटतं की ते आजीमध्ये ना खूप डबल माया आहे. कारण ती आपल्या आईच्या वडिलांची आई असते. पण मला असं झालेलं की हॉस्पिटलमध्ये मी लोळत पडली आहे किंवा घरी लोळत पडली असं वालं नको आहे मला. अचानक हे झालं तर ते बेटर. मला स्वेटर दिलं, मी घातलं आणि माझं असं झालं हे काय क्वालिटी आहे. सो त्या स्वरूपात तिची आठवण माझ्याकडे कायम असते. तिचं विणकाम खूपच आजीबरोबरच्या तर खूप आठवणी होत्या. कोविडचा काळ हा खूप जास्त क्रिटिकल होता आणि मी म्हणेन की एका याने कोविडमध्ये चांगलं पण काही गोष्टी घडल्या. त्यातली एक गोष्ट मी म्हणेन की मला आजीचा सहवास म्हणजे खूप चांगला मिळाला. कारण की आजी आमच्याबरोबर होती, विशेष करून माझ्या आईबरोबर होती पुण्याला. मी तर मुंबईत होतो. पण ते अख्खंच वर्ष कारण की त्यानंतर जे सेफ वाटत नव्हतं की तिला परत पाठवणार, तर आजी असं एकत्र इतकं राहणं. आजी म्हणजे माझ्या आईची आई, तर त्यामुळे ती गणपतीला होती असं सगळंच. आणि दुर्दैवाने त्यानंतर 1 वर्षानंतर तिचं निधन झालं. पण कोविडने नाही, तर खूप नॅचरल म्हणजे एजमुळे. आणि अचानक तिला जसं एक कधी बोलणी गप्पा व्हायच्या आमच्या. आणि एक माझं मरण मला असं झालेलं की हॉस्पिटलमध्ये मी लोळत पडली आहे किंवा घरी लोळत पडली असं वालं नको आहे मला. अचानक हे झालं तर ते बेटर. तर तसंच झालं. एक 5-10 मिनिटात आजी गेली. पण ते वर्ष अख्खं ज्याने जसं घालवलं होतं आणि तरी त्यातनं सुद्धा असं वाटतं की किती नशिबान की इतकी वर्ष आजीचा सहवास मिळणं. आणि त्यानंतर सुद्धा कोविडमध्ये न काही होता म्हणजे ह्याच्यात आजीला पाहता सुद्धा आलं नसतं. तर अशा वेळी आजी गेली की जेव्हा तिचे लाडकं अख्खं कुटुंब तिच्या बरोबर होतं. तर त्यामुळे खरंच एका याने नशीबवान म्हणू ती आणि आम्ही दोघंही की असं एक हे झालं. त्यामुळे खूप आठवणी आहेत. पण ही एक काय म्हणतो आपण जेव्हा अलविदा आपण म्हणतो ती वाली एक आठवण सुद्धा तेवढीच कठीण पण लक्षात राहील अशी आहे. पण इकडची आजी आणि माझी आजी ह्याच्यात एक समानता आहे, ती म्हणजे अतिशय प्रॅक्टिकल. ही आजी सुद्धा म्हणजे मजा मस्ती करणारी. म्हणजे माझी आजी सुद्धा अजिबात टिपिकल नव्हती की काही एक आता शेवटची सुद्धा मला आठवते. म्हणजे ती मला म्हणाली होती मला ना आता नवीन फोन हवाय. की हे नाही हे होतं का त्यात. म्हणजे आता जेव्हा लग्नात भेटलो तर तो व्हिडिओ कॉल लाव. तर या गोष्टी शिकणं एक तिला आवडत होतं. तर अशीच ही आजी आहे जी एअरपोर्ट्सवरती गाणी ऐकेल, कंटिन्युअसली फोनवर यूट्यूबवर असेल, अशी ही आजी आहे. आणि या सिमिलॅरिटीज मला थोडंसं प्रॅक्टिकल असण्याची सिमिलॅरिटी हे आठवते. त्यातून आमची आजी नेक्स्ट लेवल आहे. आमची आजी म्हणजे लग्न कल्लोळ मधली आमची आजी विद्याताई नेक्स्ट लेवल मजेशीर आणि धमाल आहे. म्हणजे अशी आजी पाहिल्यावर लोकांना अशी आजी हवी आहे. किंवा आजीला घेऊन चित्रपटगृहात त्या तुम्ही की ही बघ आजी कशी अशी बन असं तुम्हाला करायला आवडेल नक्कीच. मला पप्पांची आई तर लहानपणी वारल्या आणि आईची आई तर गावीच होती. त्यामुळे त्यांना जेवढं भेटता नाही आलं. पण 2 आज्या आहेत ज्यांच्याबद्दल बोलू शकतो. सोराईच्या ज्या आज्या आहेत म्हणजे एक तर माझ्या सासूबाई आणि माझी आई. सासूबाई एवढ्या खूप गोड आहेत त्या. बेसिकली सोराईराला गोष्टी सांगणं, त्यांना बनवून देणं. मला वाटतं ना प्रेम असतं ना, प्रेम हे आई वडिलांपेक्षा ना हे आजी आजोबांचं ना डब्बल असं डब्बल. म्हणजे मालती ज्यांचं नाव माझ्या सासूचं, ती सोराईरावर एवढं प्रेम करतात ना. बघ सोराईरावर नाही, तृप्तीची जी मोठी बहीण आहे ती अमेरिकेला असते. तर ती अक्षरा आणि आयुष्या त्या तिकडे आहेत ना. तर व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी बोलणं बरं ना, मैत्री आहे त्यांची. म्हणजे आजीवाला नाही आहे गोष्ट सांगणं ओरडणं. हे माझ्या सासूचं झालं. बरं माझी आई त्यांचं वेगळं प्रेम आहे. काल मी तिला भेटायला गेलेलो आणि एक वेगळा हवा युद्धाचा एपिसोड लागलेला ज्यात इरा एकदम 2 वर्षाची असताना की 3 वर्षाची आलेली ना, तिने धिंगाणा घातलेला. तर मी ते पॉज केलं तर ती त्या टीव्हीला माझी चकुलं माझे तर ना हे जे असतं ना ही माया आहे ना. म्हणजे आता तुम्ही नाही आहेत समोर पण प्रेम हे तसंच असतं. तर बेसिकली मला असं वाटतं की ते आजीमध्ये ना खूप डबल माया आहे. कारण ती आपल्या आईच्या वडिलांची आई असते. पण ह्या 2 गोष्टी तू आत्ता आजीबद्दल विचारलं ना, सोराईराच्या ज्या एक माझी सासू आणि आई ह्या नेक्स्ट लेवल आजी आहेत त्या दोघींसाठी. आणि विद्याताईंनी जे आपल्या सिनेमात काम केलं आहे ते मला वाटतं ती आजची आजी आहे. म्हणजे ती तिच्या नातवंडांबरोबर लेवलने वागते. तिला माहिती इंस्टाग्राम, तिला माहिती फेसबुक, तिला माहिती व्हॉट्सअप किंवा आत्ताची सिच्युएशन कशी असते, आत्ता कसं तुम्ही फिरायला पाहिजे किंवा आत्ताची रिलेशनशिप काय आहेत हे सगळं तिला माहिती आहे. एवढी प्रो आजी आहे ती. आणि विद्याताईंनी खरंच कमाल काम केलं. स्वराईरा धिंगाणामध्ये कधी येणार, कारण की त्या देखील धिंगाणा घालतातच. त्यामुळे तुम्ही जर तिघं एकत्र आला तर वेगळा धिंगाणा होईल. स्वराईरा आता नेक्स्ट सीझन मध्ये येतील कारण हा सीझन संपलेला आहे. तो एपिसोडची आम्ही नक्की हे स्वराईरा येतात आयुष्यातले माझे. ही पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्या शो मध्ये तर तो नक्की बघा. काय खरंच इतका धिंगाणा घातलाय. आई शपथ, यू कॅन्ट मिस दॅट एपिसोड.
दादाची एनर्जी. ॲब्सोल्युटली अख्खं इट्स वन मॅन शो खरं तर, म्हणजे आहे बाकी टीम पण वन मॅन शो. कारण काय हे कोणतंही रियालिटी शूटचं पण शूट करणं नाही, खरंच अजिबात सोपं नसतं. जे स्टार्ट टू एंड म्हणजे ती जी एनर्जी आहे आणि ती ट्रान्सफर करतो नक्कीच आमच्या. तुझ्या आजीबरोबरची आठवणी. सो माझ्या आईची आई जी होती, मला सहवास कमी लाभला तिचा, पण तिच्या इतक्या गोष्टी तिने करून ठेवल्या आहेत, तिचं विणकाम, तिचं भरतकाम आणि दर्जाचं. त्यामुळे आजही ते बघताना किंवा परवासुद्धा आईने मला स्वेटर दिलं, मी घातलं आणि माझं असं झालं हे काय क्वालिटी आहे. सो त्या स्वरूपात तिची आठवण माझ्याकडे कायम असते. तिचं विणकाम असेल, तिने बॅग्स बनवल्या आहेत. आणि पप्पांची आई जी आहे तिला 7 मुलं होती. सो मी जेव्हा ती पण आता भूषणसारखंच कोविड नंतरच गेल्या त्या, पण अगेन नॅचरल डेथ, शांत डेथ. त्यामुळे तो एक आनंद आहे की ज्या माणसावर आपलं खूप प्रेम होतं तो छान गेलेला आहे. सो आम्ही अक्का म्हणायचो तिला. अक्काची मला एक गोष्ट आठवते, म्हणजे खूप नवल वाटतं की एवढी मुलं आणि तरीही एक लेट गो आणि सरेंडरिंगची जी क्वालिटी आहे ना, की काही स्वतःजवळ नाही ठेवायचं, सगळं देऊन टाकायचं सगळ्यांना आणि तरीही असं बिंदास आणि छान राहायचं. मला ते खूप कौतुकास्पद वाटतं. कारण आज आपण इतके कॅल्क्युलेटिव्ह झालो आहेत किंवा आपण सिक्युरिटी कॉन्शियस झालो आहेत की हो म्हणजे माझ्या म्हातारपणात मला हे हवं, त्याच्यासाठी आपण तरतूद करत असतो. पण आमची अक्का आहे ती सगळ्यांना सगळं देऊन मोकळी झाली आणि आम्ही गमतीत म्हणायचो तिला. अर्थात तिला विश्वास होता की सगळे तिला छान सांभाळतील, पण आम्ही म्हणायचो अगं असं काय केलं तू, थोडं ठेवायचं स्वतःजवळ, एवढा काय विश्वास दाखवला मुलांवर. सो मला ती क्वालिटी खूप मोठी ॲज अ ह्युमन असं वाटतं.